सकाळ, कशा आहात? बरे आहात का? झालं का चहा पाणी वगैरे? माझा पण चहा वगैरे झाला आहे, नाश्ता झाला आहे, चष्मा आणला आहे आज. ध्यान करून पहिला घेतला मी आज चष्मा. काल तर मला खूप त्रास झाला डोळ्याला. चला, ह्या चॅनलवर कांता डेली ब्लॉगवर एक पण व्हिडिओ आला नाही काल. म्हटलं चला आज एक व्हिडिओ टाकावा सकाळी सकाळी. तर कशा आहात? बरे आहात का? आपला मसाल्याचा बिझनेस चांगला चाललेला आहे. तर तुम्हाला पण मसाले घ्यायचे असेल तर नक्की सांगा कमेंटमध्ये. मग मी मोबाईल नंबर दे, तुम्ही मेसेज करू शकता. आपल्याकडे सगळे मसाले आहेत. मालवणी मसाला, घाटी मसाला, लाल तिखट आहे, धना पावडर आहे, हळदी पावडर आहे, खोबरा लसणाची चटणी आहे. सर्व प्रकारचे मसाले आपल्याकडे मिळतील. तर कोणाकोणाला पाहिजे असेल तर नक्की सांगा. आणि माझे व्हिडिओ डेली बघत जा, रोज बघत जा. आणि आपल्या चॅनलचं नाव आहे कांता डेली ब्लॉग. तर इथून पुढे आता डेली व्हिडिओ येत जातील, रोज व्हिडिओ येत जातील, एक दोन. तर नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघत जा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा प्लीज. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करत जा. तर आले आहे मी कामावर आता. आणि आज मी थोडेसे मसाले आणले आहे. रोज आणते बरं का, ज्यांनी सांगितले त्यांचे मी घेऊन येत आहे. तर आज काय आणलं आहे? आज तर मी अर्धा किलो फक्त हळद आणलेली आहे. एक ठिकाणी द्यायची आहे बघा हळद. हे अर्धा किलो आणि हे अर्धा किलो, असे 1 किलो हळद आणलेली आहे मी. मला दाखवते. आज मसाला नाही आणला. दोन पाकिट 1 किलो हळद घेऊन आलेली आहे. जायचे आपल्याला एक ठिकाणी द्यायची ती अर्धा किलो. तर तुम्हाला पण पाहिजे असेल तर नक्की सांगा बरं का. ठेवते आता मी पिशवीमध्ये बांधून ठेवते. जात आहे मी कामावर आता. तब्येत आताशी थोडी बरी वाटते. म्हणजे एवढी पण ठीक नाही आहे एकदम क्लिअर, पण थोडी बरी वाटते. काम करून थकवा येतो लय, काय करायचं. सकाळी तर लवकर उठूच वाटत नाही. आणि सकाळचीच कामं असतात तर उठावंच लागतं लवकरच. झोप पण होत नाही पूर्ण. 4:30ला उठायचं, कधी 4ला उठायचं, पटकन आवरून यायचं. इथं टायमावरच पाहिजे. आणि आपल्या खाण्यापिण्याचा टायमिंग नसल्यामुळं मग आजारी पडतं, मग अशक्तपणा येतो. कधी नाश्ता करायचा, कधी दुपारचं जेवण करायचं, म्हणजे टायमिंगच नाही आहे जेवणाचा. एवढं धावपळीचं जीवन आहे मुंबईचं, काय करायचं. गावाला कसं निवांत असतंय, झोप पण भरपूर भेटते. गावाला फक्त घरातलं आवरून स्वयंपाक पाणी, पहिलं जेवण करून घेतात, मग बाकीचे कामं नंतर. शेतामध्ये कामाला जायचं असतं तर 11 वाजता झाले. निवांत जेवण वगैरे करून पुन्हा दुपारी सुट्टी झाली, दुपारी जेवण करायची 2 वाजता. संध्याकाळी 5:30-6ला सुट्टी, घरी आली, असे निवांत. पण इकडं कसं रोजच्या रोज कामावर, म्हणजे लवकरच उठायचं, घड्याळाच्या काट्यावरच काम आहे तिकडं, एकदम टेन्शन. घड्याळाच्या काट्याकडे, घड्याळाकडे बघू किती वाजले बघू आवरायचं पटापट असं आहे. खूप टेन्शन आहे. म्हणजे आपल्या शरीराकडं, आपल्या जीवाकडं आपण लक्ष देत नाही, फक्त पळत राहायचं असं आहे. आणि मग ती कमजोरी येते आपल्या शरीराला. म्हणजे जेवण पाणी टायमावर नसलं तर अशक्तपणा येतो, मग घडी आजारी पडते माणूस. आणि मला तर खरंच नाही जेवण भेटत टायमावर. नाश्ता पण टायमावर नाही, कधी केला कधी नाही केला. जेवणाची वेळ नाही, म्हणजे असं आहे. खूप धावपळीचं जीवन आहे. म्हणजे माझंच नाही, सगळ्यांचंच असंच आहे.
फक्त गावाला निवांत जिंदगी. त्यांच्या शेती आहे घरी, त्यांच्या शेतीत जायचं निवांत जेवण वगैरे करून, कोणाचं टेन्शन नाही, कोणी उशिरा आलं म्हणणार नाही, काय नाही. आपल्या मनावरचं काम असतंय म्हणजे असं. आणि दुसऱ्याच्या शेतामध्ये जायचं असलं तर बरोबर टायमावरच बायका हजर होतात, 11 वाजता 11:30 वाजता. त्याच्यामुळे काही टेन्शनच नाही ना. खाऊन पिऊन मस्तपैकी निवांत जिंदगी असते. पण गावाला कसं राहणं नाही बरं, काम नाही गावाला. गावाला राहून बघितलं काय नाही गावाला. आपली स्वतःची शेती असतं तर गावाला राहायचं म्हणजे असं असतं. बघू आता आपण मसाल्याचा बिझनेस इकडे चालू केला आहे. बघू जसं ॲडजस्ट होईल तसं करता येईल, बघता येईल पुढं. सध्या तर केला आहे चालू आता मी. आणि खूप चांगल्यापैकी विकतो आहे बरं का. तुम्हाला पण घ्यायचं असेल तर सांगा. आपल्याकडे सर्व प्रकारचे मसाले भेटते बनवून आणलेले. केले आता चालू. थोडं छोटं सुरुवात असते शून्यातून, आहे का नाही. एकदा एक मोठी उडी नाही घ्यायची, काही थोडं हळूहळू चालू करायची. कोणत्याही गोष्टी, कोणती बिझनेस असं असतं. तर मी आता चांगल्यापैकी केलं आहे चालू, तर मला बरं वाटतं. आणि माझे 15 दिवस एवढे त्रासामध्ये गेलेत नाही, बापरे बाप, खूप टेन्शनमध्ये गेलेत हे 15 दिवस. जशी गावाहून आले ना तशी माझी तब्येत बरी नाही. काही ना काही दुखणे आहेच चालू. आणि पायाचा त्रास तर आहेच मला भरपूर. पाय सुचतात, थोडे सुईज येते पायाला, कशामुळे येते काही सांगता येत नाही. आणि एवढे दुखतात ना, त्याच्यामुळे मला आता बाहेरचं काम जास्त होत नाही आणि कमी करायचं आहे. आणि आपल्या मसाल्याकडे जास्त मला आता लक्ष द्यायचं आहे. तर तेच वाटतंय करावं. पण आता एकदम कामं सोडून पण नाही जमणार. काम थोडंसं आपल्याला चालूच ठेवावं लागणार आहे, आपलं मसाल्याचं चांगल्यापैकी चालू होस तर. चला मग कशा वाटते व्हिडिओ सांगा नक्की. जाते मी आता, काम करून घेते. आणि व्हिडिओ रोज येत जातील, पूर्ण बघत जा. व्हिडिओ आवडला तर लाईक करत जा. आणि नवीन असतील तर आपलं चॅनल नवीन आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याकडे चॅनलचं नाव आहे कांता डेली ब्लॉग. तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, छान अशा कमेंट करा. तर आपले दादा ताई छान कमेंट करते, तर थँक्यू सो मच. असंच आपलं चॅनल पुढे नेण्यासाठी तुमचा सपोर्ट पाहिजे मला. आपला मसाला घेण्यासाठी तुम्ही मेसेज करा. मेसेज म्हणजे मी तुम्हाला नंबर देईन, मेसेज तर नाही, पण तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा अगोदर. आपल्याकडे सर्व प्रकारचे मसाले भेटते. तर चला मी जाते आता कामावर, बोलू नंतर.